आकाशवाणी औरंगाबाद. प्रवीण ननवरे ठळक बातम्या देत आहे. काश्मीरमध्ये एका स्थानिक नागरिकाला जीप समोर बांधून वाहन चालवणाऱ्या सैन्याच्या अज्ञात जवानाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या दिवशी ही घटना घडली होती. या घटनेची दृश्यफीत सामाजिक संपर्क माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नागरिकांकडून होणाऱ्या दगडफेकीपासून बचावासाठी सैनिकांकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात सकाळपासून सीमेपलीकडून गोळीबार होत असल्याची माहिती सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली. देशाच्या अनेक भागातील उष्णतेची तीव्र लाट आणखी 2 ते 3 दिवस कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेनं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाडा तसंच विदर्भात अनेक ठिकाणी पारा गेल्या 2 दिवसांपासून 44 अंशांच्या आसपास आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडणं टाळावं तसंच उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. मालेगाव मनमाड चौफुलीवर या यात्रेचं सकाळच्या सुमारास आगमन होईल. त्यानंतर सटाणा आणि देवळा मार्गे सायंकाळी निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत इथं आणि त्यानंतर नाशिक शहरात आडगाव इथं या यात्रेचं आगमन होणार आहे. उद्या सिन्नर तालुक्यात शिवडी इथं सभा होणार आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या संगीत, नृत्य, वादन आदी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार आहे. 3 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशासाठी 10 गुण तर 5 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 15 गुण वाढून मिळणार आहेत. नांदेड इथून नागपूरला जाण्याकरिता नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष गाडी सुधारित वेळापत्रकानुसार चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. या गाडीच्या एकूण 22 फेऱ्या होणार असून आजपासून दर सोमवारी रात्री 8:30 वाजता ही गाडी नांदेडहून सुटेल आणि नागपूर इथं मंगळवारी सकाळी 5:25 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर मंगळवारी रात्री 10:20 नागपूरहून निघेल आणि बुधवारी सकाळी 8:10 नांदेडला पोहोचेल. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.